मित्रांनो, आजच्या व्हिडिओचं नाव आहे पृथ्वीवरील जमिनीचे 7 भाग म्हणजे 7 खंड. काय ते बघू. आपल्या पृथ्वीची जमीन एकूण 7 खंडामध्ये विभागलेली आहे. आशिया, आफ्रिका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, अंटार्क्टिका, युरोप आणि ऑस्ट्रेलिया हे ते 7 खंड आहेत. यातील बहुतेक खंडांना महासागर वेगळे करतात. फक्त आशिया व युरोप हे 2 खंड एकमेकांना जोडलेले आहेत. काहींच्या मते हे 2 खंड वेगळे न मानता युरेशिया हा एकच खंड मानायला हवा. आज आपण या खंडाविषयी थोडक्यात जाणून घेऊया. काय ते बघूया. आशिया. जगातील एकूण जमिनीपैकी 30% जमीन आशिया खंडात आहे. या खंडाची लोकसंख्या ही इतर सर्व खंडाच्या एकत्रित लोकसंख्येपेक्षा जास्त आहे. हा उत्तरेला बर्फाळ आर्क्टिक पासून दक्षिणेला उष्ण विषुववृत्तापर्यंत पसरलेला आहे. यामध्ये काही विशाल वाळवंटे, जगातील सर्वोच्च पर्वत व काही सर्वात लांब नद्या आहेत. आता आफ्रिका. आफ्रिका हा दुसरा सर्वात मोठा खंड असून यात पृथ्वीवरील जमिनीचा सुमारे 20% भाग आहे. आशियानंतर येथे सर्वात जास्त लोकसंख्या असून ते पृथ्वीवरील एकूण लोकसंख्येच्या 15% आहे. उत्तरेकडे भूमध्य सागरापासून दक्षिणेला अंटार्क्टिका महासागरापर्यंत पसरलेला हा खंड वैज्ञानिक मानवाचे उत्पत्ती स्थान आहे. दक्षिण अमेरिका. उत्तर अमेरिकेच्या दक्षिणेला असलेला हा खंड क्षेत्रफळाच्या दृष्टीने 4थ्या स्थानावर असून येथे जमिनीचा 12% भाग आहे. लोकसंख्येबाबत हा 5व्या क्रमांकावर आहे. अंटार्क्टिका. दक्षिण ध्रुवावर असलेला हा खंड अत्यंत थंड व नेहमी बर्फाने झाकलेला असतो. येथे बर्फाचा सुमारे 1.6 किलोमीटर जाडीचा थर आहे. येथे कोणीही कायमचे रहिवासी नाही, पण दरवर्षी 1 ते 5,000 माणसे निरनिराळ्या संशोधन केंद्रावर काम करण्यासाठी येथे येत असतात. या खंडात जमिनीच्या एकूण जमिनीपैकी 10% भाग आहे. हा 5वा मोठा खंड आहे. युरोप हा खंड पूर्णपणे आशियाला वेढलेला आहे. हा जगातील दुसरा सर्वात लहान खंड आहे. हा आशिया आणि आफ्रिकेनंतर सर्वात जास्त लोकसंख्या असलेला खंड आहे. येथे पृथ्वीवरील सुमारे 6.5% जमीन आहे. आता ऑस्ट्रेलिया. हा जगातील सर्वात लहान खंड आहे. यामध्ये ऑस्ट्रेलिया मुख्य असून टास्मानिया, न्यू गियाना, आरू व राजा अंपत बेट सामील आहेत. जगातील एकूण भूभागापैकी 5% भाग ऑस्ट्रेलियात आहेत. आणखीन एक टीप आहे मित्रांनो, बघूया काय ते. पृथ्वीच्या पोटात ज्वालामुखी कसा बनतो? चला तर बघूया. पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली खोलवर गरम दगडाचे प्रचंड थर असतात. व्हेरी गुड. मॅग्माचे हे भव्य तलाव पृथ्वीच्या कवचाखाली सतत घुमत आणि ढवळत राहतात. व्हेरी गुड. पृथ्वीच्या पोटातून ज्वालामुखी बाहेर येण्याची प्रक्रिया ही पृथ्वीच्या अंतर्गत रचनेशी आणि तिच्या गतिशील उष्णतेशी जोडलेली एक दीर्घकालीन गुंतागुंतीची आणि नैसर्गिक शक्तीने चाललेली क्रिया आहे. व्हेरी गुड. पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली खोलवर गरम दगडाचे प्रचंड थर असतात. या थरांमधील अतिशय उष्णता खडकांना वितळून त्यांना द्रवरूप, चिकट आणि तापलेल्या मॅग्मामध्ये बदलते. मॅग्माचे हे भव्य तलाव पृथ्वीच्या कवचाखाली सतत घुमत, हालत आणि ढवळत राहतात. पृथ्वीच्या आतून वर येणारी उष्णता, विविध खनिजांचे वितळणे
आणि प्लेटाची हालचाल या सगळ्यामुळे मॅग्मा एका जागेवर कायम राहत नाही. तो कमी दाबाच्या दिशेने मार्ग शोधत वरच्या थराकडे सरकू लागतो. जिथे पृथ्वीच्या पृष्ठभागावर असलेल्या टेक्टॉनिक प्लेट्स एकमेकांना ढकलतात, दूर जातात किंवा एकमेकांच्या खाली सरकत अशा भागामध्ये पृथ्वीचे कवच कमकुवत होऊ लागते. कवचातील या फटी जागा किंवा पातळ झालेल्या भागातून खाली जमलेला मॅग्मा बाहेर यायला मोकळीक मिळू लागते. पृष्ठभागाच्या दिशेने येताना हा मॅग्मा आपल्या मार्गातील खडकांना वितळवून खोलवरच्या उष्ण दाबाला आणखी वाढवत पुढे सरकतो. या प्रवासादरम्यान मॅग्मामध्ये अडकलेली वायू, वाफा आणि विविध रासायनिक घटकही विस्तारू लागतात. त्याचा दाब इतका वाढतो की एखाद्या बंद भांड्यातील स्टीम प्रमाणे तो मार्ग शोधत वरच्या दिशेने प्रचंड वेगाने उसळी घेतो. जेव्हा मॅग्मा शेवटी पृथ्वीच्या पृष्ठभागावर पोहोचतो तेव्हा त्यातून ज्वालामुखीतील निर्मिती होते. तेव्हा त्यातून ज्वालामुखीची निर्मिती होते. हा मॅग्मा जेव्हा बाहेर पडतो तेव्हा त्याला लावा म्हणतात. उष्णतेने धगधगणारा हा लावा वाहत जाऊन बाहेरच्या परिसरात साचू लागतो. लावाचा थर थंड होत पुन्हा घन खडकामध्ये परिवर्तित होतो. असे थर वर्षानुवर्षे, काही वेळा हजारो वर्षे एकमेकावर साचत गेले की ज्वालामुखीचा आकार वाढत जातो. सतत होणारे उद्रेक, त्यातून उडणारी डाग, धूर, वायू आणि खडकांचे तुकडे यामुळे ज्वालामुखीला विशिष्ट शंखासारखा किंवा डोंगरासारखा आकार मिळू लागतो. पृथ्वीच्या पोटातील उष्ण गुणधर्म, मॅग्माचा दाब आणि पृष्ठभागावरील फटी या तिन्हीच्या संगमातून ज्वालामुखी तयार होतो. आणि अशा प्रकारे मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट जरूर करा. नमस्कार, जय हिंद.